हिंगोलीच्या कुरुंदा इथल्या शेतकऱ्यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केलेलं आहे। सरकारनं आश्वासन देऊन देखील दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई न मिळाल्यानं शेतकऱ्यांनी हे टोकाचं पाऊल उचलल्याचं पाहायला मिळत आहे। राज्य सरकारने ज्या गोष्टी मान्य केलेल्या आहेत तेच आम्ही मागतो, वेगळं काही मागत नाही। दिवाळीच्या अगोदर मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की मराठवाड्यातल्या अनेक जिल्ह्यामध्ये प्रचंड अतिवृष्टी झाली, त्यांच्या जमिनी खरडून गेल्या शेतकऱ्याच्या, आणि त्यातल्या त्यात तर हिंगोली जिल्हा असेल, बीड जिल्हा असेल, जालना जिल्हा असेल, अशा वेगवेगळ्या भागामध्ये 100% शेतकऱ्याचं नुकसान झालंय असं मुख्यमंत्र्यांना मान्य करून देखील दिवाळीच्या आत हेक्टरी ज्याचं जमीन खरडून गेली त्याला 50,000 आणि ज्यांचं पीक वाहून गेले त्यांना 30,000 अशी मदत मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली। आणि आता यांची कर्जमाफीची योग्य वेळ कधी येणार आहे? सरकारनं दिलेले आश्वासन पाळायला पाहिजे, शेतकऱ्याच्या सगळ्या मागण्या मान्य करायला पाहिजे ना। आणि अजून आमची कर्जमाफीची काही हे केली नाही, घोषणा केली नाही शासनाने। सरकार याची शेतकऱ्याची दखल घ्यायला पाहिजे। ज्याच्यात खरंच हिंमत असेल, तुम्ही एवढं शेतकऱ्याला टाळायले तर तुम्ही पाण्याऐवजी पेट्रोल किंवा डिझेल पिता का? तुम्ही आमच्या शेतकऱ्याचं काही घेऊ बी नका ना आम्हाला काही देऊ बी नका। तुमच्यात हिंमत असेल तर तुम्ही कर्जमाफी करू नका, काही करू नका, फक्त आम्ही उगवलेलं अन्न न खाता तुम्ही राहा, एवढंच करा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।